सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या या लढ्यामध्ये आम्ही आमच्या भूमिका मांडत असताना मग त्या भूमिका तुम्हाला पटत नसतील, त्या जहाल असतील, परंतु तो मांडण्याचा अधिकार आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलाय. तुम्हाला विरोध करायचा तुम्ही करा. आमच्या कुठल्या शब्दांमुळे तुम्हाला त्रास होत असेल, झोंबत असेल, तुमच्या भावना दुखवत असतील तर तुम्ही कायद्यानुसार आमच्यावर तक्रारी दाखल करा. काही ठिकाणी आपण तक्रारी दाखल केलेल्या आहेत. काही तुमच्या त्या भाडगाव दलालांनी, भडव्यांनी काही पोरांना हाताशी धरून माझ्यावर हल्ला देखील केला. तो हल्ला पण मी सहन करू शकतो. परंतु आपण ज्या पद्धतीने रुक्मिणीताई लोंढे आज महाराष्ट्रभर एक सच्ची मातंग समाजाची आंबेडकरी मातंग म्हणून आपली भूमिका मांडते, तिचा आणि माझा जो तुम्ही व्हिडिओ एआयच्या माध्यमातून अत्यंत नीच वृत्तीचं दर्शन तुम्ही दाखवता, हे काम फक्त आरएसएसच्या दलालाच करू शकतात. अरे मी तिला बहीण मानतो, ती माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीचे आणि असे फोटो तुम्ही करून ज्या पद्धतीने टाकताय ना, तुमच्यावर कायदेशीर कारवाई मी नक्कीच करणार आहे. तुम्ही अत्यंत खालच्या पातळीवर उतरलेले आहात. तुम्ही तुमची पातळी सोडून माझ्या आणि रुक्मिणीताईबद्दल हे करणं बंद कराय. अरे तुम्हाला भिडायचं तर भिडा, कायदेशीर गुन्हे दाखल करा, परंतु माझ्या बहिणीची इज्जत अशी रस्त्यावर टांगू नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. मग त्या सचिन साठेला, त्या विष्णू कसबेला आणि आमचे जे नेते आहेत महाराष्ट्रातील, जे मला बोलतात की बोलू नको, त्यांना देखील बोलतो की आपण सांगा त्यांना अशा प्रकारे एका स्त्रीची इज्जत आणि तिची मान मर्यादा ज्या पद्धतीने हे वेशीवर टांगत आहेत ना, आणि तुम्ही सगळे गप्प बसलेले आहेत. आता कुठे गेले ते आंबेडकरवादी मातंग, आणि कुठे गेले ते आपल्या समाजातील जे बोलतात की जाती जातीमध्ये भांडणं करणारे वक्तव्य नका करू. आता नाही तुम्हाला बोलतायत. आणि काय काय चुकीचं बोलतो आम्ही? सुरुवात त्यांनी केली होती ना. जोपर्यंत हे लोक, तो सचिन साठे, विष्णू कसबे, अमित गोरखे आणि तो भालेराव जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या तोंडातून हेच शब्द निघत राहतील. आणि काय जे महापुरुष असतील ना, त्यांनाच आम्ही महापुरुष मानू. कुठल्याही ऐऱ्या गैऱ्या नट्टू खैऱ्याला महापुरुष मानणं हे आमच्या विचारात बसत नाही. आमचा एकच महापुरुष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याची बराबरी त्याच्या आजूबाजूला त्यांना बसवण्याचं जे षडयंत्र आरएसएस करते ना, त्याचा आम्ही धिक्कार नेहमीच करत राहू. या आरक्षणाचं उपवर्गीकरण हो किंवा नको हो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी आणि बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याचं काम ज्या पद्धतीने या लोकांनी केलेलं आहे, त्याला जशाच तसं उत्तर देऊ. तुम्हाला जर आमच्याकडून हे थांबवायचं असेल तर त्या हरामखोरांनी सगळ्यांनी माफी मागावी आंबेडकरी समाजाची. आणि यापुढे अशा प्रकारे वक्तव्य करणार नाही. त्यांच्याकडनं जर वक्तव्य थांबले तर मग आम्ही याबाबत निर्णय घेऊ आणि आमचं बोलणं यांच्यावर थांबू. परंतु रुक्मिणीताई लोंढे यांची त्या सगळ्या गांडू लोकांनी माफी मागावी, त्या आरएसएसच्या दलालांनी, त्या सचिन साठेने माफी मागावी. बाबासाहेबांना जे अपशब्द वापरले त्याबद्दल सगळ्यांनी माफी मागावी. तेव्हा आम्ही थांबू, नाही तर आम्ही जशाच तसे उत्तर देतच राहू. जय भीम, नमो बुद्धाय.